मी आहे तुमचा दोस्त क्रिस्टोफर दारोवाला माझ्या या हायडआउट मध्ये वेअर आय वॉन्ट टू एक्सप्लोर ऑल द टाइम. आज पण मी तुमच्यासाठी एक खास एक्सपेरिमेंट घेऊन आलोय. पेपर ग्लासामध्ये पण हा एक्सपेरिमेंट तुमच्या पेरेंट्सच्या प्रेझेन्स मध्येच करा. मॅजिक एक जादू नाही, सायन्स आहे. अरे लाईट्स तर गेलेत. ओ हो लाईट तर आलेत ना. ही लाईट आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. पण ही लाईट आपल्या बल्बमध्ये येते कशी? हो शहरातून. आणि आपल्या शहरामध्ये कुठून येते? दुसऱ्या शहरातनं. आणि दुसऱ्या शहरामध्ये कुठून येते? तिसऱ्या शहरातनं. पण अखेरीस लाईट्स कुठून सुरू होतात? उफ, मी तर कन्फ्यूज होत चाललोय. असं कसं होत असतं? बोल, कुठलं शहर आहे ज्याच्यामुळे असंच होत असतं? शहर? हे तू काय बोलतेस? बघ, असंच होत असतं तर सगळीकडेच होत असतं. आफ्टर ऑल सायन्स सगळीकडेच आहे. बाप रे बाप, स्पीच बंद कर आणि विचार कर की ते कुठलं शहर आहे ज्याच्यामुळे असंच होत असतं. दीपिका, कदाचित तुझ्या प्रश्नाचं उत्तर मुंबई आहे. आपण मुंबईमध्ये शूटिंग करतो आहोत. हे काम तर आपण कुठेही करू शकतो. दिल्लीमध्ये पण करू शकतो, बेंगलोर मध्ये पण करू शकतो, लखनौ मध्ये पण करू शकतो, कुठेही करू शकतो. पण हो, शहर असायला हवं. दीपिका, मला काहीही समजलं नाहीये की तू नेमकं काय बोलतेयस. शहर म्हणजे सिटी. बोलते कुठली सिटी आहे जिच्याशिवाय आपण सर्व भेटू नाही शकत? आता मी समजलं तू कुठल्या सिटी विषयी बोलतेस. इलेक्ट्रिसिटी. तीच तर एक सिटी आहे जिच्याशिवाय आपण सर्व भेटू नाही शकत. मिळालं ना आमच्या प्रश्नाचं सायंटिफिक प्रूफ. असंच होत असतं जेव्हा इलेक्ट्रिसिटी नसते. इलेक्ट्रिसिटी किंवा विद्युत ऊर्जा मशीन चालवते, बल्ब पेटवते, वस्तू थंड आणि गरम पण करते. आपण असंही म्हणू शकतो की इलेक्ट्रिसिटीतच ती एनर्जी आहे जी आपलं अख्खं जग चालवते. यासाठीच वीज गेली तर काम करणं खूपच कठीण होऊन बसतं. इलेक्ट्रिसिटीची सगळ्यात मोठी खूबी कदाचित ही आहे की ती ऊर्जेच्या दुसऱ्या रूपांमध्ये सहजपणे बदलली जाऊ शकते. मग ती प्रकाश असो, उष्मा किंवा गरमी असो, किंवा असो ध्वनी ऊर्जा, दारावरची बेल असो किंवा कम्प्युटर असो किंवा ट्रेन, इलेक्ट्रिसिटी सगळ्यांनाच चालवते. किती सहज होत असतं ना. स्विच ऑन करा आणि काम झालं. पण एक वेळ अशी पण होती की जेव्हा इलेक्ट्रिसिटी डिस्कवर झाली नव्हती आणि इन्व्हेंटही. मग कुणीतरी डोकं वापरलं असेल आणि इलेक्ट्रिसिटी इन्व्हेंट झाली. केव्हा आणि कशी? इलेक्ट्रिसिटीच्या शोधाशी बरीचशी नावं आणि किस्से जोडली गेलीत. पण सगळ्यात मजेशीर कथा जोडली गेलीये ती अमेरिकन सायंटिस्ट बेंजामिन फ्रँकलिनच्या नावाशी. आकाशात वीज कडाडत होती, वादळ जोरात होतं. या परिस्थितीत फ्रँकलिनने एका रेशमी पतंगाला लोखंडाची चावी अडकवून पतंग हातात धरला. त्यांच्या हातात आणखीन एक लोखंडाचा तुकडा पण होता. मग पतंग आकाशात उंच उडवला. जेव्हा वीज कडाडली तेव्हा इलेक्ट्रिकल करंट चावी मार्फत त्यांच्या हातापर्यंत पोहोचला. बेंजामिन फ्रँकलिनला झटका बसला, पण त्यांनी सिद्ध केलं की आकाशात कडाडणारी वीज पण इलेक्ट्रिसिटीच होती. हा एक खूप मोठा शोध होता, पण फ्रँकलिनचा जीव पण जाऊ शकला असता. डिस्कव्हरीज आणि इन्व्हेन्शन्सच्या गोष्टी खूप मजेशीर आहेत. मग जाणूया इलेक्ट्रिसिटी विषयी थोडं अजून. जाऊया सरळ K2 जवळ. हॅलो केटू, बलून रॉकेट्स. लेट मी गेस, तुम्ही बळाच्या ऍक्शन रिएक्शन वर काम करता, राईट? अरे वा, तुम्ही दोघं तर मोठे सायन्स एक्सपर्ट झालात. वाटत नाहीये जास्त दिवसांसाठी तुम्हा दोघांना माझी गरज भासेल. फॉर वन्स केटू, यू आर रॉंग. तुमच्याशिवाय पण सायन्स मध्ये काय मजा. आम्हाला तर तुमच्याशी सायन्स खेळण्यामध्ये खूप गंमत वाटते. आणि नेहमीप्रमाणेच आम्ही आणलाय एक नवा प्रश्न. विचार. प्रश्न हा आहे, जेव्हा इलेक्ट्रिसिटी नसते आपण किती लॉस सहन करतो. असं वाटतं की सगळी कामच थांबली असावीत. पण केटू, एक वेळ तर अशी होती जेव्हा इलेक्ट्रिसिटी नव्हतीच. तेव्हाच काय?
वाटतंय आजचा प्रश्न संबंधित आहे इलेक्ट्रिसिटी किंवा विजेशी. शिवम, तू तुझे केस नाही विंचरलेस? विंचरले तर आहेत केटू. याचे केस तर असेच असतात प्लीज. चिंता नको करूस, मी आहे ना. आत्ता नीट करूया. वाव केचू, केचू. न्यू हेअरस्टाईल. आय एम द तुम्ही पण ना. हेअरस्टायलिस्ट केचू. आता इथे चुकलीस. केटू नाही, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजेच स्थिर विद्युत. कधी केस उभे करते तर कधी सौम्य असा झटका मारते. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे स्थिर विद्युत. एक असा इलेक्ट्रिकल चार्ज आहे जो एकाच जागी राहतो. आमची टोळी तयार आहे स्थिर विद्युतशी खेळण्यासाठी. आपल्याला हे माहितीच आहे की काही वस्तू आपापसात घासल्याने म्हणजेच घर्षणाने स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी निर्माण होते. आतापर्यंत चार्ज तयार झाला असेल. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचा चार्ज सिद्ध पण झालं. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीच तर या थर्माकोलच्या गोळ्यांना आकर्षित करतेय. एक सायंटिफिक फॅक्ट, जर हवेमध्ये ओलसरपणा असेल, ह्युमिडिटी, तर स्थिर विद्युत कमी बनते. जितकी हवा कोरडी तितकी जास्त स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचा हा चार्ज तेव्हा बनतो जेव्हा घासल्याने किंवा आपटल्याने एका वस्तूतील इलेक्ट्रॉन्स दुसऱ्या वस्तूमध्ये निघून जात असतात. केटू, आम्ही शाळेत इलेक्ट्रिसिटीची थेअरी शिकलो, पाठ केली, त्यावर एक टेस्ट पण केला, तरी पण काहीही समजलं नाही. केचू, मी पण समजले नाहीये की कसे एका बॉडीतले इलेक्ट्रॉन्स दुसऱ्या बॉडीमध्ये जात असतात. इलेक्ट्रॉन्स तर सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत. मग एका बॉडीतनं दुसऱ्या बॉडीमध्ये खूपच गडबड आहे. ही तर गडबडच आहे. आणि गडबड आणि सायन्सचा काहीच नातं नाही. आणि मिस्टर, सायन्सला घोकंपट्टीची गरज नाही भासली पाहिजे. काहीतरी इंटरेस्टिंग करूया. दीपिका, तो बॉक्स इथून आण बघू. तुमच्यासाठी एक सरप्राइझिंग एक्सपेरिमेंट. मी सनलाइट शिवाय तुम्हाला फुलं फुलवून दाखवतो. आहे ना इंटरेस्टिंग? जोपर्यंत तुम्ही तुमचं मनपसंत फूल बनवून फुलवत आहात, आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. मिशन सक्सेसफुल. मी एक असा इन्स्ट्रुमेंट बनवलाय ज्याच्यामुळे जो कोणी माझ्या हायडआउट मध्ये येईल मला लगेच कळून चुकेल. आहे ना इंटरेस्टिंग मॉडेल? मोठ्यातली मोठी आणि छोट्यातली छोटी वस्तू बनवण्यापूर्वी मॉडेल बनवणं खूपच गरजेचं आहे. केटू, शिवम आणि दीपिका पण कदाचित हा मॉडेल समजण्याचाच प्रयत्न करतायत. हा बनला आपला ॲटमचा स्ट्रक्चर. इकडे बघा, लक्ष द्या. हे जे दिसत आहेत ते आहेत 11 पॉझिटिव्ह चार्जवाले प्रोटॉन्स. आणि हे ऑरेंजवाले हे आहेत 11 निगेटिव्ह चार्जवाले इलेक्ट्रॉन्स. म्हणजेच 11 प्रोटॉन्स अँड 11 इलेक्ट्रॉन्स. आपल्या ॲटमचा काहीच चार्ज नाही. आणि ही बांगडी आपली न्यूक्लियस आहे. आणि हे व्हाईट बीड्स आपले न्यूट्रॉन्स. हो, पण त्यांच्याशी आता आपला काही संबंध नाही. न्यूट्रॉन तर न्यूट्रल असतात, त्यांचा कुठलाच चार्ज नाही. आता बघू. हे प्रोटॉन्स तर स्वतःच्या न्यूक्लियस मध्ये बंद आहेत. हे इलेक्ट्रॉन्स आपापल्या ऑर्बिट मध्ये फिरत असतात. आता सांगा बघू, जर मी या बाहेरील ऑर्बिट मधून एक इलेक्ट्रॉन काढून घेतला तर काय होईल? प्रोटॉन्सचा नंबर वाढेल आणि इलेक्ट्रॉन्स कमी होतील, राईट? मग काय परिणाम होईल? मग तर आपल्या ॲटमला पॉझिटिव्ह चार्ज मिळेल. केटू, पण हे इलेक्ट्रॉन जातील कुठे? कोण घेऊन जाणार यांना? आणि हे कसे जातील? मला दे फुगा. इकडे बघा, लक्ष केंद्रित करा. ॲटमचा स्ट्रक्चर तर आपण पाहिलाच आहे. इलेक्ट्रिसिटीचा संबंध इलेक्ट्रॉनशी आहे. इलेक्ट्रॉन्स जे निगेटिव्ह चार्जवाले सगळे ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत. काही इलेक्ट्रॉन्स तर असे असतात जे फक्त न्यूक्लियसच्या सभोवतीच फिरत असतात. पण काही इलेक्ट्रॉन्स जे बाह्य शेल्समध्ये असतात सहजपणे इकडून तिकडे उड्या मारू शकतात. आपल्या केसांचे ॲटम्स असेच काहीतरी आहेत. फुगा जेव्हा केसांवर घासला जातो तेव्हा केसांचे इलेक्ट्रॉन्स पोहोचत असतात फुग्यावर. आता केसांवर बाकी राहतो एक पॉझिटिव्ह चार्ज, कारण प्रोटॉन्स जास्त आहेत आणि इलेक्ट्रॉन्स कमी. पण फुग्याला मिळालाय निगेटिव्ह चार्ज,
एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्समुळे. सिंपल सायन्स आहे ना. काय आहे? शी इक्स घाणेरड. काय? जर आम्ही तुम्हाला सांगितलं की तुमच्या शर्टाच्या मळक्या कॉलर मध्ये आणि इलेक्ट्रिसिटी मध्ये संबंध आहे तर तुम्ही काय म्हणाल? मस्करी करताय असंच म्हणाल ना. पण आम्ही मस्करी नाही करत आहोत. आपण किती स्वच्छ आंघोळ करत असू, आपल्या शर्टाच्या कॉलर्स आणि बाह्या नेहमीच इतर भागांपेक्षा जास्त मळलेल्या असतात. आपल्याला असेच वाटत असतं की मानेवर मळ राहिला असावा, पण असं नसतं होत. खरं म्हणजे शर्टाची कॉलर आपल्या मानेवर घासत असते, त्यामुळे मानेचे इलेक्ट्रॉन्स कॉलरमध्ये पोहोचतात. कॉलरला निगेटिव्ह चार्ज मिळतो, म्हणजेच स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. ती हवेतल्या धुळीला स्वतःकडे खेचून घेते. जास्त धूळ म्हणजे जास्त मळ. एकाच जागी राहणारी स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी तर समजली मी, तरी ही पळणाऱ्या इलेक्ट्रिसिटीला कसे विसरू शकता? नाही विसरत, पण ही इलेक्ट्रिसिटी आपण समजून घेऊ आपली बुद्धी आणि ह्या पुस्तकांच्या मदतीने. काय विचार आहे? तसा चांगला विचार आहे. विचार तर चांगला आहे, पण इलेक्ट्रिसिटी खतरनाक. आपण काम करूया 9 व्होल्टची बॅटरी घेऊन आणि बनवूया आपल्यासाठी एक सर्किट. बॅटरी जोडली एका तारेने आणि तारेला जोडूया दोन्ही बाजूनी टोक काढलेल्या एका लेड पेन्सिलला. सर्किटमध्ये लावलाय एका जुन्या टॉर्चचा एक छोटासा बल्ब. सर्किट पूर्ण झालं आणि बल्ब पेटला. हे अशासाठी कारण बॅटरीतून निघून इलेक्ट्रिकल करंट किंवा विद्युतधारा तारेमार्फत येऊन बल्बमध्ये पोहोचते आणि बल्ब पेटवते. आता सर्किटमध्ये लावूया एक मेटॅलिक लूप. जर सर्किट तुटेल म्हणजेच आपला लूप तारेला स्पर्श नाही करणार, तर इलेक्ट्रिसिटीला मार्ग नाही मिळणार आणि ती बल्ब पर्यंत नाही पोहोचणार. बल्ब नाही पेटणार. समजलात? या साधारण अशा सर्किटचं एक ऍप्लिकेशन. घरातले स्विचेस सर्किटला जोडायचं आणि तोडायचं काम करतात. स्विच ऑन म्हणजे सर्किट पूर्ण, नाहीतर नाही. दीपिका, तुला मोठी झाल्यावर कंडक्टर बनायचं होतं ना? कंडक्टर? अगं तू लहानपणी हेच तर सांगायचीस ना. बुद्धू, कंडक्टर नाही, डॉक्टर. तूच बन ना कंडक्टर. ह्यामध्ये बनायची काय गरज आहे? मी कंडक्टर आहे, कंडक्टर होतो आणि कंडक्टरच राहणार आहे. आणि तुम्ही मोठे झाल्यावर काय बनणार बोला? मी तर एक सायन्स एन्थुझिएस्ट आहे आणि मी या बटाट्यावर आयोडीन टाकून बघू इच्छितो की याच्यात किती स्टार्च आहे. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा तुम्ही मोठे होता तेव्हा तुमच्या बॉडीमध्ये खूप चेंजेस होत असतात. तुमचे स्वेट ग्लँड्स आणखीन खूप ऍक्टिव्ह होत असतात अँड यू स्टार्ट स्वेटिंग मोर अँड फॉर दिस यू शुड कीप युअर स्किन क्लीन. अरे हा तर काळा झालाय, याच्यात भरपूर स्टार्च आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक. काय तुम्ही हा पेपर पाहिलाय? याच्यात तुम्हाला काही वेगळं वाटतं काय? नाही? मग बघा, आता जळतच नाहीये. ओ बाय द वे, डू दिस वेन यू हॅव युअर पेरेंट्स अराउंड. बी सेफ. आता मी सांगतो याचं गुपित. थोडंसं केमिकल आणि हीट एनर्जी आणि केली मी कमाल. एनर्जी खूप फॉर्ममध्ये असते. आम्ही बोलत आहोत इलेक्ट्रिकल एनर्जी विषयी. एका अशा एनर्जी विषयी जिच्याशिवाय आजचं युग चालूच नाही शकत. आणि या इलेक्ट्रिकल एनर्जीला चालण्यासाठी ज्या गोष्टीची गरज आहे तो आहे एक कंडक्टर. एक कंडक्टर जो तुम्ही आहात, मी आहे आणि ही पण आहे. मी पण आहे. मग शोधून काढूया कोण नॉन कंडक्टर आणि कोण कंडक्टर. पण शोधून तर काढावंच लागेल. बघा, इलेक्ट्रिसिटी घरात येण्याचा विषय हा. कंडक्टर्स किंवा चालक म्हणजे तो जो स्वतःमधून विजेच्या करंटला सहजपणे वाहू देतो. सायंटिफिक भाषेमध्ये यांचे ॲटम्स असे काहीतरी आहेत ज्यांचे इलेक्ट्रॉन्स सहजपणे इकडे तिकडे धावपळ करू शकतात. जास्त करून मेटल्स आणि पाणी सुद्धा विजेचे उत्तम चालक आहेत. इन्सुलेटर्स किंवा विद्युत विरोधक यांच्यापेक्षा पूर्णतः उलटे आहेत. हे विजेला वाहण्यापासून थांबवतात. काच, प्लास्टिक, रबर आणि सुखं लाकूड इन्सुलेटर्स आहेत.
यासाठी विजेच्या तारा प्लॅस्टिकने झाकलेल्या असतात, जेणेकरून करंट लागू नये. आपल्या सर्किटच्या मदतीने आपण लिलया शोधून काढू शकतो की कुठला कंडक्टर आहे आणि कुठला इन्सुलेटर. सर्किटमध्ये इन्सुलेटर जोडल्याने बल्ब नाही पेटणार, पण कंडक्टर लावल्याने लगेच पेटणार. एक आणखीन महत्वाचं, इलेक्ट्रिकल करंटला वाहण्यासाठी पण लागतं बळ, आणि हाच असतो व्होल्ट. व्होल्ट म्हणजेच इलेक्ट्रिकल प्रेशर मोजायचं युनिट आहे. आणि म्हणूनच व्होल्टेज कमी किंवा जास्त झालं तर होत असते मोठी गडबड. नेचरचा सर्वात सुंदर पण भीतीदायक एनर्जी डिस्प्ले काय आहे? तसे तर खूप आहेत, पण मला माहितीये तू कुठल्या गोष्टीविषयी बोलतेस. तडक धुम धुम. आकाशामध्ये ढग पसरले आहेत. तडाक धड, लाइटनिंग अँड थंडर. तडाक तडाक धूम धूम. केटू, तुम्ही केटू, हे काय आहे? मी म्हटलं तुम्ही दोघं विजेविषयी बोलताय, तर वीज कशी कडाडते ते बघू. चला बघूया करून. मी एक खूपच इंटरेस्टिंग एक्सपेरिमेंट डिव्हाइस केलाय. हे ह्याच्यावर असं फिरवूया. ही प्लास्टिक शीट आहे आणि हे स्टील. याने हे चार्ज होईल. केटू मी करतो ना. थांब जरा. वाव, दीपिका पाहिलंस तू? ब्ल्यू स्पार्क्स. वाव. पण मस्ती नाही हं? फक्त समजून घ्या. तुम्ही पण समजून घ्या. आकाशात वीज कडाडणं म्हणजे स्थिर विद्युतचं आणखीन एक उदाहरण आहे. होत असं असतं, मोठमोठ्या काळ्या ढगांमध्ये पाण्याचे थेंब आणि बर्फाचे कण आपापसात घासतात आणि आपटतात. त्यांचे इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर होतात आणि स्टॅटिक एनर्जी निर्माण होत असते. आता पॉझिटिव्ह चार्ज ढगांच्या वरच्या बाजूला आणि निगेटिव्ह चार्ज खालच्या बाजूला जमा होतात. आणि इथे झाडांच्या वर पण पॉझिटिव्ह चार्ज असतो. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मधलं अंतर जेव्हा खूपच वाढतं तेव्हा वीज चमकत असते आणि इलेक्ट्रिसिटी पण डिस्चार्ज होते. आता तरी तुम्हाला कळलं असेल की वादळाच्या वेळी झाडाच्या खाली का उभं राहू नये. एकदा पुन्हा कडाडली वीज. हा एक्सपेरिमेंट केल्यावर आम्ही हे कधीच नाही विसरू शकणार की वीज कशी कडाडते. मग तुम्ही पण करा हा एक्सपेरिमेंट. खूप मजा येते. आमच्या सायन्सच्या जगाचं हेच तर वैशिष्ट्य आहे. पण आजकाल आहे ना, आमच्या केटू खूपच त्रासलेले आहेत. नाव बदलण्याविषयी म्हणत होत्या. माहित आहे का? स्वतःच बघा ना तुम्ही. विचारतायत नाव का बदलावं लागेल. अरे केटू, माझं नाव आहे ना, म्हणजेच का आणि कसं. पण माझ्यापेक्षा जास्त का आणि कसं तुम्ही सर्व मला विचारता. मग नाव तर बदलावं लागेल. पण यामध्ये तर सायन्सची गंमत आहे. तुम्ही विचारत राहावं आम्हाला प्रश्न आणि आम्ही शोधत राहावी त्यांची उत्तरं. या आठवड्याचा प्रश्न आहे फारच जुना. विचारतायत डायनोसॉर्स विषयी. डायनोसॉर्स विचारतायत डायनोसॉर्स कुठल्या रंगाचे होते. आणि हो, ते आम्हा माणसांवर अटॅक करत आणि आपल्याला खात असत. मी डायनोसॉर्स तर नाही दाखवू शकत तुम्हाला, तरी प्रश्नाचं उत्तर जरूर देऊ शकते. बघा ना. डायनोसॉर्स आपल्या पृथ्वीवरचे आतापर्यंतचे सगळ्यात विशाल प्राणी. हे कुठल्या रंगाचे होते हे सांगणं तर खूपच कठीण आहे. कारण डायनोसॉर्स विषयी आपल्याला जे काही माहिती आहे ते फॉसिल्स म्हणजेच जीवाश्म किंवा अवशेषांपासून. आणि जीवाश्म कुठल्याच गोष्टीचा रंग नाही सांगू शकत. आता तुमचा प्रश्न की काय डायनोसॉर माणसांवर अटॅक करत होते आणि त्यांना खाऊन टाकायचे. उत्तर आहे नाही. हे इम्पॉसिबल आहे. कारण जोपर्यंत आपण मानव इव्हॉल्व्ह होऊन या पृथ्वीवर आलो तोपर्यंत डायनोसॉर्स एक्सटिंक्ट झाले होते, म्हणजेच नष्ट झाले होते. डायनासॉर्स आपल्या सर्वांसाठी खूपच फॅसिनेटिंग आहेत. ते पृथ्वीवर 1,500 लाख वर्षांपूर्वी राहत होते. मग ते एक्सटिंक्ट झाले, संपले. पण जिथपर्यंत आम्हाला माहित आहे त्यांचा ब्रेन खूपच छोटा होता. म्हण आहे ना, अक्कल मोठी की म्हैस. मी तर सांगेन की आपली अक्कल डायनासोर्स पेक्षाही. थंब पेंटिंग साठी क्रिएटिव्ह असणं गरजेचं आहे, जे माझ्या किटकिटमध्ये नाहीच आहे. मला आता माहित झालंय की फ्रॉगी एक असा वॉटर ब्रीड आहे ज्याचा ब्रेन दुसऱ्या वॉटर ब्रीड पेक्षा छोटा असतो. म्हणूनच तर हा किटकिट काहीच बोलू शकत नाही.
पण पिटपीट तो खूप काही बोलतो. बाप रे बबलू, मेहनत करावी झाडांनी आणि मजा मात्र वेलींची. हो, या जंगलामध्ये बरेच वेल वृक्षांवर खूप पसरले आहेत. निसर्गाचा हाच आहे खेळ. या झाडावर चढूनही वेल किरणांची करते मनमेळ. जीवन याने ते सुंदर देखणे, अनुकूलन ह्यालाच म्हणे. म्हणजेच स्वतःला कुठल्याही युक्तीने जिवंत ठेवणं. अनुकूलन म्हणजेच ॲडॅप्टेशन आहे. हो, अगदी बरोबर. एक अनुकूलन तर कार्यात्मक, ज्याला फंक्शनल अडॅप्शन असं म्हणतात. आणि दुसरं त्याला प्रजनात्मक किंवा रिप्रोडक्टिव्ह अनुकूलन असं म्हणतात. समजलीस का पिंकी? हा, एक आहे फंक्शनल आणि दुसरं रिप्रोडक्टिव्ह. या वर्षावनामध्ये बरीच छोटी मोठी झाडं कमी प्रकाशात सुद्धा फोटोसिंथेसिस म्हणजेच प्रकाश संश्लेषण करून जिवंत राहत असतात. आणि काही वृक्षांना विळखा घालून वरपर्यंत पोचून ही क्रिया करत असतात. हे सुद्धा अनुकूलनच आहे. कॅक्टस आणि पाम वृक्ष सुद्धा ह्याच अनुकूलनाचा वापर करतात, हो ना? हो, ते त्यांच्या देठामध्ये किंवा पानांमध्ये, मुळांमध्ये इतका पाण्याचा संग्रह करतात की खूप मोठ्या काळासाठी वाळवंटांमध्ये पाणी नाही मिळालं तरी सुद्धा जिवंत राहत असतात. पीठ मग शेतांमध्ये जी पिकं येतात ती तर एकाच ऋतूत नष्ट होत असतात. ती पिकं अनुकूलन नाही करू शकत काय? या धान्य देणाऱ्या वनस्पती इतक्या बिया निर्माण करतात की दुसऱ्या ऋतूमध्ये पुन्हा तितकंच पीक येतं. हे प्रजनात्मक म्हणजेच रिप्रोडक्टिव्ह अनुकूलन आहे. अन्य वृक्ष दीर्घजीवी प्रजनन करीत असतात आणि दीर्घ काळासाठी जिवंत राहत असतात. म्हणजे हे वनस्पतींचं अनुकूलन आहे तर. हो, अनुकूलनामुळेच जीवन आहे. पेपर, कॉइन, मॅजिक.